मला एक लहान मेवणी आहे, तिचे नाव सुजाता. ती दिसायला माझ्या बायकोपेक्षा ही सुंदर होती. माझी बायको तिच्यापेक्षा वयानं मोठी होती, म्हणून ती माझ्या हातून सुटली. मला ती खूप आवडायची. मी सासरवाडीला गेलो की तिलाच बघत बसायचो, तिला बिलगायचो, तिला स्पर्श करायला बघायचो. तिचे वय असेल 18 ते 19 वर्षे. तिचे बॉल तर एवढे मस्त होते लगेच. माझा नागोबा टाईट होत होता. तिला झावायची माझी खूप दिवसाची इच्छा होती, पण हे कस शक्य होणार असं मला वाटायचं. ही एक दिवस देवाने माझं ऐकलं. माझ्या बायकोला अचानक बर वाटत नसल्यामुळे तिची काळजी घ्यायला मला कणीतरी पाहिजे होत. मी लगेच विचार केला की सुस्ताला आणायचं. बायकोने पण परवानगी दिली. मी काय कधी तिला घेऊन येतो असं झालं. मी तयार झालो आणि निघालो. माझी सासरवाडी पुणे म्हणजे 3 तास नीम. मला ट्रेन मधून उतरून धावत जाऊ की काय वाटत होत. शेवटी गाडी थांबली एकदाची. मी त्यांच्या घरी पोहोचलो. सुस्ता भांडी घासत बसली होती. लगेच तिला मिठीत घेऊ की काय असे झाले मला. तिच्या घरच्यांना सर्व सांगून आम्ही दोघे तिथून निघालो. आता मला ट्रेन मध्ये तिच्या बाजूला बसायचा चान्स सोडायचा नव्हता. आम्ही शेजारी शेजारी बसलो. मी कसला गप्प बसतोय. मी लागलो तिला चिटकायला, तसे ती लाजत बाजूला होत होती. मी तिला धीर दिला, लाजू नको. मला कशाला लाजतेस, मी तुझा जीजू आहे ना, असं बोलून मी तिला जवळ ओढले व तिच्या गळ्यात हात टाकला. तू किती सुंदर आहेस, मला तू खूप आवडतेस, असे म्हणत मी तिच्या बोलवर हात ठेवला आणि माझा बाबूराव टाईट झाला नाराव. नंतर घरी येईपर्यंत माझा हात तिच्या खांद्यावरच होता. जसा जसा चान्स मिळेल तसं मी तीच बोल पण दाबत होतो. आम्ही घरी आलो रात्री 11:30 वाजता. मस्त जेवण झाले. आम्ही झोपायच्या तयारीला लागलो. माझ्या बायकोला झोपेची गोळी चालू होती. तिने गोळ्या खाल्ल्या होत्या. आता तासभरात ती गाढ झोपणार होती. रात्रीचे 2:30 वाजले होते. सर्व वातावरण शांत. मला कसली झोप येते सेक्सी मेहुणी घरात असताना. मी हळूच उठून बसलो आणि सुस्तेकडे बघितलं. मला ती जागी असल्याचा संशय आला. मी खुश झालो. मी निर्लज्ज सारखा बायकोकडे शरीर सुखाची मागणी करू लागलो. सुस्ताला कू येईल असं बोलू लागलो. माझी बायको मला नकार देऊ लागली, कारण तिला खूप झोप येत होती. मी निराश व्हायचं नाटक केलं. तितक्यात मला सुजाताच आवाज कू आला. काय झालं जीजू? माझं काळीज धड धड व्हायला लागलं. तरी पण मी हिम्मत करून बोललो, अग तुझी ताई मला देत नाहीये. ती म्हणाली, काय काय पाहिजे तुम्हाला? काय देत नाही ती? मी घाबरून बोलो, शरीर सुख. ती म्हणाली, म्हणजे काय जीजू? मी म्हणालो, मला सेक्स करायची इच्छा होते आणि तुझी ताई नाही म्हणते. ती म्हणाली, तिला बर वाटतं नाहीये ना? बर वाटलं की देईल तुम्हाला. मी लहान मुलांसारखं हट्ट केला, नाही मला आताच पाहिजे. ती मला समजावण्याचा प्रयत्न करू लागली. मी कसलं ऐकतोय. अचानक ती म्हणाली, हे जर माझ्या हातात असतं तर मी तुम्हाला लगेच दिला असतं. हे ऐकून मी जवळ स्वर्गात गेलो. मी लगेच म्हणालो, जे तुझ्या दीदी जवळ आहे तेच तुझ्या जवळ आहे, तेव्हा तू करशील माझा बरोबर सेक्स. ती घाबरत म्हणाली, ताईला कळतं. मी म्हणालो, अग ती गाढ झोपली, आता काय उठणार सकाळशिवाय? मग करायची का सुरुवात? ती लाजून म्हणाली, जीजू मी कधी केलं नाही हे, मला भीती वाटते. मी म्हणालो, घाबरू नको, मी आहे ना म्हणत. मी तिच्या बेडवर गेलो. तिने माझ्या बायकोचा गाऊन घातला होता. जसा मी बेड आलो
तसा माझा बाबूराव माझ्या लुंगीतून बाहेर येण्यासाठी ताडपडत होता. मी सुजताला सर्वप्रथम घट्ट मिठी मारली. बरेच वर्षांची इच्छा आता पूर्ण होणार होती. तिचे ओठ तोंडात घेऊन तिला किस करू लागलो. माझा एक हात तिच्या पाठी वर तर एक हात तिचे बॉल दाबण्यात व्यस्त होता. मी तिचे बूट्स खूपच जोराने दाबायला चालू केले. मला तिला गरम करायचे होते. नंतर मी तिचा गाऊन बाजूला केला. गाऊन मोठा असल्यामुळे मला जरा त्रासच झाला, म्हणून मी तो उतरावून बेडच्या खाली फेकून दिला. आता मला सुजातात सौंदर्य खुलं बघायला मिळाल. बरेच दिवसाची तिला झावायची इच्छा असल्याने मला जास्त राहवलं नाही. मी लगेच माझा मेन पॉइंट गाठायला सुरुवात केली. तिने लाल रंगाची चड्डी आणि काळ्या रंगाचे ब्रेसर घातले होते. मी तिचे ब्रेसर कडून तिचे गोरे गोरे बूट्स खूप दाबले, तोंडात घेतले व चोकू लागलो. मला खूप मज्जा येत होती. बायको उठेल या भीतीने मी सुजताची लाल रंगाची चड्डी वरून खाली ओढायला सुरू केलं. अगदी पायापर्यंत आणली आणि बघतो तर काय, तिची पुच्ची एवढी मस्त होती. छोटे छोटे कुरले केस टाबूस रंगचे तिच्या पुची अगदी शोभून दिसत होते. मी तिला त्रास होऊ नये म्हणून तिच्या पुच्चीवर थोडे खोबरेल तेल सोडले व माझा बराच वेळ उड्या मारत असलेला बाबू तिच्या पुचीवर हळूच ठेवला आणि एक धक्का दिला. तोच ती जोरने ओरडली. मी तिचे लगेच तोंड दाबले तसे तिच्या डोळ्यातून पाणी येऊ लागले. मला आता थांबायचे नव्हते. मी माझा झोण्याचा वेग वाढवू लागलो. नंतर सुजाताला पण माझा येऊ लागली. तिने मला घट्ट धरून ठेवले आणि मी माझी कंबर वेगण हलवू लागलो. अचानक माझी पिचकारी तिच्या भोकात सर्वत्र पसरली. आम्ही अर्धा तास असेच पडून होतो.